This bulletin is sponsored by Ayushman Hospital. नमस्कार, मी आचल लोखंडे. महाराष्ट्र टीव्ही 24च्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बघूया काही महत्त्वपूर्ण घडामोडी. बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानं बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरू झाले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांच्याकडे आतापर्यंत 74 राजीनामे सुपूर्द करण्यात आलेत. केज पंचायत समितीच्या उपसभापती यांच्यासह 4 सदस्यांनी जिल्हाध्यक्षांकडे आपला राजीनामा दिलाय. पंकज आणि प्रीतमताई मुंडे यांना पक्षांतर्गत वारंवार डावललं जात असल्यानं केज पंचायत समितीच्या सभापती परिमल विश्वनाथ घुले, उपसभापती ऋषिकेश आडसकर यांच्यासह पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, अनिता केदार, तानाजी जोगदंड, सुलाबाई सरवदे यांच्यासह इतर सदस्यांनी आपले राजीनामे पक्षाकडे सोपवले आहेत. पंकजा मुंडे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, त्याचबरोबर त्यांना पक्षात मानाचं स्थान असावं अशी भावना देखील यावेळी मुंडे समर्थकांनी व्यक्त केली. नक्कीच आदरणीय पंकजाताई असतील किंवा प्रीतमताई असतील यांचं नाव सुरुवातीपासून प्रीतमताईचं नाव मंत्रिमंडळात हे फार मोठ्या चर्चेत होतं आणि इथून पाठीमागं पण अनेक वेळा त्यांना प्रीतमताईंना किंवा पंकजाताईंना डावलण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीमध्ये होत असल्यामुळे आज नक्कीच बीड जिल्ह्यासह संबंध मराठवाडा महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने आज त्यांना दिल्ली या ठिकाणी बोलवून त्यांना मनधरणी त्यांचे समजूत करण्याची प्रयत्न करीत आहेत. परंतु आमची बीड जिल्ह्याची संबंध मुंडे भक्ताची एकच आशा आहे की कष्ट करायला पक्ष वाढवायला हे मुंडे साहेब होते. त्याच्यानंतर पंकजताईंनी वाढवलं. प्रत्येक कुठल्याही गोष्टीला पुढे जायचं म्हणलं तर मुंडे हा चेहरा बहुजनाचा चेहरा पुढे आणला जातो आणि मग काय द्यायचं टाईम आलं की तोंडात घास घ्यायचा टाईम आला की तो घास छिनून घेतला जातो. मग आमचा बीड जिल्ह्याच्या तोंडात हाच घास मंत्रिपदाचा येणार होता आणि इथल्या विविध भागातून त्यांच्या माध्यमातून प्रीतमताईच्या माध्यमातून विकास कामं होणार होते. हे आज नक्कीच घास हिरावून घेतलेला आहे. आता एकंदरीत अंतिम निर्णय हे आमचे श्रद्धास्थान पंकजाताई मुंडे या घेत्याल. त्यांच्या निर्णयाला आम्ही सर्व पदाधिकारी बीड जिल्ह्यातले केज पंचायत समितीचे असतील किंवा सर्व सरपंच असतील हे आम्ही त्यांच्या निर्णयासोबत आम्ही राहणार आहोत. जे आमचे आदरणीय लोकनेते मुंडे साहेब होते त्यांनी अनेक वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीला तळागाळापर्यंत पोहोचण्याचं काम हे मुंडे साहेबांनी केलं होतं. पण त्यांच्या नंतर आमच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडे व प्रीतमताई मुंडे असतील ह्यांनी पण खूप चांगल्या प्रकारचे काम केलेले आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन त्यांनी विविध प्रकारची कामं केलेली आहेत. गोरगरिबांची मदत केलेली आहे. बीड जिल्ह्यासाठी आमच्यासाठी एक ते प्रेरणास्थानक आहेत मुंडे साहेबांच्या नंतर. तर आम्हाला असं वाटतं की त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये राहून असं खच्चीकरण होते. प्रत्येक वेळेला त्यांना वेगवेगळ्या प्रकारे डावललं जाते, खच्चीकरण केलं जाते. त्याबद्दल त्यांना भारतीय जनता पार्टीमधून असा मानसिक त्रास दिला जातो. तर ह्यामुळे आम्ही मी केज पंचायत समिती सभापती पदाचा मी राजीनामा दिलेला आहे आणि माझ्याबरोबर उपसभापती व काही पंचायत समितीचे सदस्य असतील यांनी सर्वांनी आम्ही मिळून राजीनामा दिलेला आहे. आणि ताईंच्या पाठीशी आम्ही सर्व ताईंच्या पाठीशी आहे. ताई काही असं बोलून दाखवत नाही तर पण आम्ही ताईंच्या मनात काय आहे ते आम्ही ओळखतो आणि आम्ही हमेशा ताईंच्या सर्वजण मिळून आम्ही ताईंच्या हमेशा पाठीशी आहेत आणि राहणार आहोत. जॅकच्या सहाय्याने बांधकामाची उंची वाढवता येते. होय, राहता तालुक्यातील लोणीमधील शांतीनगर येथे असलेले चानी इलेक्ट्रिकल्स यांनी पंजाबमधील महाला कंपनीमार्फत जॅकच्या सहाय्याने त्यांच्या जुन्या दुकानाची बांधकाम न तोडता उंची वाढवली. विशेष म्हणजे ही उंची त्यांच्या स्वतःच्या मालकीची आणि इलेक्ट्रिकल्स दुकान बांधकामाची उंची त्यांनी कमी खर्चात कशी वाढवता येईल याचा प्रयत्न केलाय. याबाबत माहिती अशी की जर आपल्या स्वतःचे घर किंवा दुकान याची उंची वाढवण्यासाठी संपूर्ण दुकान तोडण्याची गरज नाही. यामध्ये असे की प्रथम पायापासून 5 फूट पर्यंत बांधकाम तोडून ते जॅकच्या सहाय्याने त्या बांधकामाची उंची वाढवतात. त्यानंतर आपल्याला पाहिजे तशी भिंतीची उंची वाढवून आपल्या दुकानाचे संपूर्ण काम करून पूर्ण करतात. यामध्ये संपूर्ण दुकान तोडण्याची गरज नाही. कमीत कमी खर्चामध्ये आपले घर किंवा दुकानाच्या बांधकामाची पायापासून उंची वाढवता येते, अशी माहिती त्यांनी इलेक्ट्रिकचे मालक मंजित सिंग यांना दिली. सर, ये प्रोजेक्ट हमने 2004 में शुरू किया था
और 2009 में हमारी कंपनी रजिस्टर। और पहला काम हमने पंजाब में किया था गुरुद्वारे, ठीक है सर, और वो बिल्कुल सक्सेसफुल हो गया था। उसके बाद हमने बहुत काम किए हैं केरल में भी, चेन्नई में भी, और सब सक्सेसफुल हुए, बढ़िया फर्स्ट क्लास। और अब ये फर्स्ट काम हमारा महाराष्ट्र में है, और जैक द्वारा करे तो ऐसे मान लीजिए आगे काम करेंगे तो यहाँ पब्लिक को पता चलेगा और उनके डर निकल जाएगा और यहाँ भी सक्सेसफुल हो जाएगा। और किसी भी चीज़ की कोई दिक्कत नहीं, एग्रीमेंट काम जब कोई भी काम शुरू करते हैं एग्रीमेंट करा के शुरू करते हैं। तो आप जैक के द्वारा जो ऊपर करते हैं बिल्डिंग? हाँ सर, जैक के जो बिल्डिंग करते हैं उसमें कोई अभी तक कोई हादसा हुआ है? नहीं सर, नो, अभी तक कोई हादसा नहीं, कोई ये हादसा हुआ नहीं अभी तक। सभी प्रोजेक्ट सक्सेसफुल हो गए आपके? प्रोजेक्ट सक्सेसफुल है सर। इससे जैक के द्वारा आप कितने फुट तक ऊपर लेते हैं? ये जैक के द्वारा हमारा प्रोसीजर है 1 फुट से लेके 3 फुट तक। 3 फुट तक। उसके बाद जो मालिक ऊपर उठवाना चाहते हैं उसका एक्स्ट्रा चार्ज लग जाता है, और 5 फुट भी उठा देती, 6 फुट भी होते हैं, 7 फुट, कोई दिक्कत नहीं, कोई प्रॉब्लम नहीं। कम से कम कितना खर्चा आता है इस प्रोजेक्ट के लिए? इस प्रोजेक्ट के लिए मालिक का? हाँ, मालिक का खर्चा एरिया के हिसाब से, जितना भी हाउस की फरमाइश होगी उस हिसाब से आएगी। यानी सबसे कम खर्चा आता है? हाँ बिल्कुल कम खर्चे है ना, 50% बजट में। हाँ सर, जैसे हम मकान उठाएंगे अगर उसको तोड़ के बनाएंगे तो उसका 50% मालिक को बच जाता है। चानी शेठ लोणीमध्ये त्यांनी मला प्रथम तिकडे बोलवलं की आमचे ते आता जे हे बिल्डिंग आहे आणि त्या बिल्डिंग आता रोडपेक्षा वरच घ्यायच्या, आणि मग त्यांनी पंजाबमध्ये त्यांचा प्रोजेक्ट केला आहे। त्यांचा बंगला जो आहे 3 मजली होता पंजाबमध्ये, आणि तो आता त्यांनी वरती घेतलेला आहे। त्या पद्धतीने लोणीतले बंगले जे आहेत जे खाली गेले आहेत ते वर घेण्यासाठी हे जॅकच्या सहाय्याने घेणार आहोत। 3 ते 5 फूट ते वर घेऊ शकतात, आणि त्यामुळे लोकांना सर्वसामान्य खर्च जो आहे तो कमी येतो, आणि त्यामुळे हे प्रोजेक्ट जो आहे तो अतिशय सक्सेसफुल आहे। आणि त्यांनी मला यासाठी बोललो पाहण्यासाठी, तर खरंच ते अतिशय चांगलं काम इथं सुरू झालेलं आहे। असे लोकांना आता इतर माहीत व्हावा आणि आपल्या पैशाची बचत व्हावा यासाठी हा प्रोजेक्ट अतिशय उत्तम इथे सुरू झालेला आहे। माझा वर्कशॉप आहे लोणीमध्ये इलेक्ट्रिकलचा। तर आमच्या इथे रोडचं काम झाल्यामुळे उंची गेली रोड आणि वर्कशॉपचा लेवल खाली आला, म्हणून आम्ही ह्याला पहिले इंजिनियर विचारला, ते म्हणे आपल्याला पाडून मग बांधावं लागेल नवीन, तर त्याचा खर्च जास्त होता, आणि म्हणून आम्ही माझ्या पंजाबमध्ये बंगला लिफ्ट केलेला होता। 3 मजली बंगला माझ्या तिथे पंजाबमध्ये, तर तो सक्सेस झाला आणि इझिली त्या लोकांनी लिफ्ट केला। आणि म्हणून मी प्रयत्न केला ह्यांचा खर्च किती आहे ते एस्टिमेट घेऊ। एस्टिमेट घेतल्यानंतर माझ्या लक्षात आला की हे 40 ते 50% नवीन कन्स्ट्रक्शन कॉस्टपेक्षा 35 ते 40% खर्चामध्येच लिफ्ट करता येतो। म्हणून मग मी हे लोकांना तिथून इथे बोलवलं आहे, आणि आता माझा बंगला लिफ्ट होतो आहे वर्कशॉप, आणि आत्तापर्यंत रिस्क 0 आहे। आत्तापर्यंत कोणतीही प्रॉब्लेम आलेली नाही, माझ्या बंगल्याला पण नाही आली, आणि दुसरे कोणतेही जे काम आहे तिथे पण नाही आलेले। तुमच्या पंजाबमध्ये बंगला तुम्ही लिफ्ट केलेला आहे? 3 मजली बंगला आहे, तो लिफ्ट केलेला आहे। आतापर्यंत काही धोका त्याच्यापासून? काहीच नाही, 0। म्हणजे हा प्रोजेक्ट तुम्ही महाराष्ट्रामध्ये स्वतः पंजाबवरून बोलून, इथं मेजरमेंट कमी असल्यामुळे मेन खर्च जे होता ना, खर्च मला वाचवायचा होता, कन्स्ट्रक्शन कॉस्ट जास्त असल्यामुळे मग मी सोप्यामध्ये करायचा प्रयत्न केला। मराठा महासंग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी पत्रकार परिषद घेतली, आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये अशोक चव्हाण हे मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाहीत, हे दुर्दैव आहे असं वक्तव्य केलं। आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसी आरक्षण काढल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज हे या महाविकास आघाडी सरकारवर नाराज असून येणाऱ्या काळामध्ये ज्या पण निवडणुका येतील त्यामध्ये मतदारांचा कौल त्यांना लक्षात येईल असं देखील ते म्हणाले। या महाविकास आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो असं देखील ते म्हणाले। या सरकारच्या माध्यमातून जे काही प्रमुख समाज आहेत या समाजावर सामाजिक अन्याय करणं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। किंबहुना प्रत्येक समाजाचं राजकारणच करायचं हेच काम या सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। त्या समाजाच्या प्रश्नाला न्याय देण्याच्या ऐवजी
त्या समाजाच्या प्रश्नाला चुकीच्या दिशेनं घेऊन जाण्याचं पाप आणि विधिमंडळासारखा एक पवित्र ठिकाणाचा सुद्धा वापर करण्याचं पाप हे आघाडी सरकार करतंय, हे खूप मोठं दुर्भाग्य या राज्याचं आहे. या राज्यामधला मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण माजी मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारनं दिलेलं मराठा समाजाला आरक्षण साधं टिकवण्याचं सुद्धा काम या आघाडी सरकारला जमू शकलं नाही. ज्या गोष्टी सर्वोच्च न्यायालयामध्ये करणं आवश्यक होतं, कागदपत्र वेळेवर पोहोचवणं, वकील व्यवस्थित हजर राहणं, भाषांतर करून देणं, योग्य ते पुरावे सादर करणं, योग्य वकिलांची नेमणूक करणं, नको ते कागदपत्र, नको ते आदेश सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखवणं, एक नाही अनेक चुका नव्हे तर घोड चुका या मराठा आरक्षण समितीच्या अध्यक्षाकडून आणि या सरकारकडून घडल्या आणि त्याचाच पाप म्हणजे मराठा आरक्षण घालवण्यामध्ये झालं. आता ते आरक्षण गेल्याच्या नंतर ते आरक्षण मिळवण्याच्या करता जी प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली आहे ती सुरू करण्याच्या ऐवजी आणि नवीन आरक्षण मिळेपर्यंत ओबीसी समाज बांधवांच्या प्रमाणे इतर सोयी सवलती देण्याऐवजी ज्या लोकांनी नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांना नियुक्ती देण्याच्या ऐवजी यांनी राजकीय ठराव या 5 आणि 6 या 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये शेवटच्या क्षणाला घाईघाईमध्ये आणलं आणि तोही चुकीचा ठराव, पूर्ण राजकारण करणारा ठराव हा त्या ठिकाणी माननीय अशोकराव चव्हाण यांनी मांडला. 1 तास खाली विधानसभेमध्ये भाषण ठोकलं, पण 5 मिनिटाचं सुद्धा भाषण आम्ही त्यांना विधान परिषदेमध्ये करू दिलेलं नाही. त्यांना आम्ही स्पष्टपणे विचारलं, तुम्ही हा चुकीचा ठराव मांडताय, कसा मांडताय हे आम्ही सांगतो, पण आम्हाला बोलू न देण्याच्या करता योजना आखल्या गेल्या त्या ठिकाणी 2 दिवसाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा, आणि कोणतीही चर्चा होऊच द्यायची नाही. कोणत्याही प्रश्नावर ही रणनीती आखायचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून मी अशोकराव चव्हाण यांना विचारलं, तुम्ही जो ठराव आणला केंद्राकडे सर्वजण ढकलायचं, केंद्राने कायदा करावा. मी त्यांना स्पष्ट सांगितलं की समजा केंद्राने कायदा केलाही, आरक्षणाचा कायदा केला, सर्वोच्च न्यायालयामध्ये तो टिकला, तरी ते आरक्षण मराठ्याला मिळणार कसं हे सांगा. उत्तर देऊ शकले नाही. तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, तुम्ही त्यांना विचारू शकता. त्याचं कारण असं आहे की या देशामध्ये कुणालाही आरक्षण द्यायचं असेल आता तर त्याला मागास तो समाज आहे हे पहिलं सिद्ध करावं लागतं. त्याच्याशिवाय मला वाटलं, मला ठराव केला आणि मला पत्र दिलं म्हणजे आरक्षण मिळतं असं अजिबात नाही. आणि म्हणून तुम्ही राज्य सरकार जोपर्यंत मराठा समाजाला मागास ठरवत नाही तोपर्यंत मराठा समाजाला कोणतंही आरक्षण, कोणताही कायदा केला तरी मिळू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मागास ठरवण्याची जी प्रक्रिया आहे, जी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली आहे, ती हे सरकार सुरू करत नाही.
अशोकराव त्याला हात लावत नाहीत आणि म्हणूनच या सरकारच्या मनामध्ये मराठा समाजाच्याबद्दल पाप आहे. त्यांना कोणतंही आरक्षण, सोयी, सवलती, मुलांना नोकरी, मुलांना शिक्षण हे द्यायचं नाही. हे वारंवार सिद्ध होतं आहे आणि म्हणूनच त्याविरोधात आम्ही त्या सभागृहामध्ये अनेक वेळा मी स्वतः सभागृह बंद पाडलं विधान परिषदेचं आणि बीडमध्ये सुद्धा मोर्चा काढला, मुंबईमध्ये मोठी बाईक रॅली काढली, औरंगाबादला मोठा मेळावे घेतले. आता कोल्हापूरला मी 26 तारखेला कार्यक्रम करतो आहे, ज्या दिवशी छत्रपती शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 साली हे आरक्षण या राज्यातल्या रंजलेल्या गांजलेल्या दीन दलित पददलित यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याला 120वं वर्ष सुरू होतं आहे 26 जुलैला. त्यानिमित्तानं तिथं मी मोठा कार्यक्रम घेतो आहे आणि या सरकारला शाहू महाराजाला त्या काळामध्ये जे कळालं, जी समज होती ती एवढ्या 120 वर्षाच्या नंतरसुद्धा शाहू महाराजांचं नाव घेऊन त्यांचं 1% यांच्या डोक्यात घुसत नाही आहे. ह्या सगळे मूर्खाचा बाजार आहे हा सगळं सरकार म्हणजे. आणि म्हणून या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढं कमी आहे. म्हणून मराठा समाजाला यांना काही द्यायचं नाही आणि म्हणून सभागृहामध्ये जी भूमिका घेतली आम्ही त्याचं निश्चितपणानं आम्ही त्याचं समर्थनच करतो, परंतु याचा निषेधसुद्धा करतो सरकारचा. आणि म्हणून मुख्यमंत्र्याला त्या ठिकाणी म्हटलं की तुम्ही जर लवकर बैठक घेऊन या जर गोष्टी नाही केल्या तर राज्यामध्ये याच्यापेक्षा मोठी आंदोलनं उभं राहिल्याशिवाय राहणार नाहीत. मग तुम्ही कितीही आंदोलनामध्ये फूट पाडली तरी त्याचा काही फरक होणार नाही, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जसं ही मराठा समाजाचं केलं आहे तेच ओबीसी या राज्यातल्या ओबीसी समाजाचं सुद्धा राजकीय आरक्षण या सरकारनं घालवलं आणि या 55 ते 60 हजार जागेवर जे ओबीसीचे होते त्यांच्यावर यांनी अन्याय करायचं काम या सरकारनं केलेलं आहे. आणि जेव्हा अन्याय होत होता, निकाल येत होता तेव्हा ह्या खात्याचे मंत्री आणि ओबीसीचे कळवळ असणारे हे सरकारमधले मंत्री मोर्चे काढायला दंग होते. म्हणजे या राज्यामध्ये मोर्चे मंत्र्यांनी काढावं हे एक नवीनच समीकरण हे तयार होत चाललेलं आहे आणि त्याला ते पक्ष फूस लावत आहेत, हे आणखीन दुर्दैव आहे. आणि म्हणून मंत्र्यांनी मोर्चे काढायचे असतील तर त्यांनी पदावर कशासाठी राहायचं? मग एक तर राजीनामे द्या, नाही तर मोर्चे काढा, नाही तर तुम्ही निर्णय घ्या. तुम्हाला निर्णय घ्यायला तिथं दिलं आहे ना, तुम्हाला ओबीसीबद्दल एवढा कळवळा वाटतो तर घ्या निर्णय. 15 जुलै रोजी शाळा आणि महाविद्यालय सुरू करण्यासाठी पालक वर्ग जरी उत्साहित असला तरी कोरोना विषाणूची भीती पालकांच्या मनात भेडसावत आहे. तरी सुद्धा सुशिक्षित पालकांनी शाळा सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांना लसीकरणाबद्दल शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावेत आणि कोरोनामुक्त राज्य करावे अशी अनेक पालक यांच्याकडून मागणी होत आहे. मंत्र्यांचं आपण स्वागतच करू, चांगला निर्णय आहे. ग्रामीण भागात विद्यार्थ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल आहे, काही विद्यार्थ्यांकडे मोबाईल नाही आहे, मोबाईल असून रेंज नाही आहे, अतिदुर्गम भाग आहे, दुर्गम भाग आहे, लाईटचा प्रॉब्लेम आहे. विद्यार्थ्यांचं 2 वर्षापासून ऑनलाईनमुळे खूप मोठं नुकसान झाले. विद्यार्थी शेवटी शैक्षणिक शिक्षण घेत असताना फळ्यावर बघून व्यवस्थित अभ्यास करू शकतात, शिक्षक त्यांच्याकडे जाऊन व्यवस्थित त्यांना समजून सांगू शकतात. ग्रामीण भागात खूप मोठं नुकसान आहे शैक्षणिक बाबतीत. सरकारने शैक्षणिक धोरण आखताना विद्यार्थ्यांच्या लसीकरणाचं देखील धोरण आखलं पाहिजे. वेळेत लसीकरण झालंच तर विद्यार्थ्यांचं आरोग्याचा प्रश्न उद्भवणार नाही आणि ज्या भागात कोविडचा पूर्णपणे प्रादुर्भाव कमी झाला अशा भागात नक्कीच शाळा सुरू केल्या पाहिजे आणि शाळा सुरू करण्याच्या धोरणाला आमच्या शुभेच्छाचे आम्ही स्वागतच करू, परंतु खूप काळजी करून आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही या दृष्टीने शाळा सुरू केल्या तर आनंदच है. बात तो शालेय मंत्री जी की इस GR को बहुत बहुत शुभकामनाएं. स्कूल पढ़ाई इसके ऊपर कोरोना का काफ़ी बड़ा प्रादुर्भाव हुआ है. अच्छे लड़के सब स्टूडेंट सबकी शैक्षणिक बहुत बड़ी हानि हुई है. 2 साल से बच्चों को पढ़ाई करने में बहुत दिक्कत आ रही है. ऑनलाइन ऑफलाइन स्कूल, मोबाइल, पावर और लाइट, बिजली सबके बहुत प्रॉब्लम थे. इसके अंदर बच्चों का 2 साल में बहुत बड़ा नुकसान हुआ है. जल्द से जल्द स्कूल अच्छी तरह से चालू किए जाए. लसीकरण का काम जोर से होना चाहिए. विद्यार्थियों को अच्छे से अच्छे लसीकरण जल्दी से जल्दी मिले और स्कूल चालू हो जाए. हमारी बहुत बहुत शुभकामनाएं.
ये बहुत बड़ी नुकसान है। ग्रामीण भाग में लाइट बिजली का बहुत बड़ा प्रॉब्लम है। मोबाइल है तो टावर नहीं है, रेंज नहीं है, जिनके पास रेंज है तो मोबाइल भी नहीं है। बहुत नुकसान हो रहा है। बच्चों को स्कूल में जाकर और फेस टू फेस स्कूल में टीचर के सामने बैठ के जो पढ़ाई होती है उसका फील ऑनलाइन में नहीं आएगा। ऑनलाइन में बच्चे ज़्यादातर पढ़ाई की बजाय खेलते रहते हैं मोबाइल में। बहुत बड़ी नुकसान है। बच्चों के हाथ में मोबाइल जा रहा है, बच्चों को अलग अलग बातें दिख रही है। इससे अच्छा तो स्कूल चालू किए जाए, बच्चों का लसीकरण किया जाए और अच्छे से स्कूल की पढ़ाई चालू की जाए, बच्चों को नुकसान कम हो जाए। शाळा सुरू झालीच पाहिजे, कारण मुलांना शिक्षण शाळेत जाणं गरजेचं आहे, तर शाळा सुरू झालीच पाहिजे. आवडेल का? कितवीला आहे? किती दिवसापासून शाळा बंद आहे? बुलेटिन मध्ये वेळ झाली येथेच थांबण्याची. तुम्ही बघत रहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार. This bulletin is sponsored by Hope Hospital.